नमस्कार मित्रांनो. दूध खरेदी विक्री दरात 2 रुपयाची वाढ झाली असली तरी पशुखाद्य, चारा आणि जनावरांच्या देखभालीचा वाढता खर्च पाहता ही दरवाढ म्हणजे उंटाच्या तोंडात जिरे असल्याची भावना दूध उत्पादक शेतकऱ्याकडून होत आहे. दूध उत्पादक प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने ग्राहकासाठी 2 रुपयाची दरवाढ केली आहे. काही दूध संघांनी शेतकऱ्याच्या खरेदी दरातही 2 रुपयाची वाढ केली आहे. गाईच्या दुधाला 38 ते 41 तर म्हशीच्या दुधाला 51 ते 55 रुपये प्रति लिटर दर मिळत आहे. मात्र काही संघांनी जुनेच दर कायम ठेवले आहेत. दुभत्या जनावराला दररोज 15 ते 20 किलो हिरवा चारा, 5 ते 6 किलो सुका चारा लागतो. त्यावर 5 ते 6 किलो पशुखाद्याचाही खर्च होतो. सरकी पेंड 45 रुपये, गोळी पेंड 37 रुपये आणि मका भरडा 30 रुपयापेक्षा अधिक किलो दराने मिळत आहे. चारा व पशुखाद्याचा रोजचा खर्च सुमारे 300 रुपयाच्या वर जातो आहे. याशिवाय औषधोपचार, कृत्रिम रेतन, प्रसूती आणि इतर खर्च वेगळाच. भाकड काळातही शेतकऱ्याला जनावरांवर पदरमोड करावी लागत असते. म्हशीचा 4-5 महिन्याचा भाकड काळ शेतकऱ्यासाठी आर्थिक कसरतीचा असतो, तर गाईचा 2 महिन्याचा भाकड काळ हा शेतकऱ्यासाठी कसरतीचा ठरतो. त्यामुळे 2 रुपयाची दरवाढ ग्राहकांचे बजेट वाढवत असली तरी शेतकऱ्याच्या आर्थिक गणितात फारसा फरक पडत नसल्याचे चित्र आहे. 15 ते 20 लिटर दूध देणाऱ्या गायी रोजचा खर्च त्यांना 300 रुपयाचा पेक्षा जास्त होतो आणि दिवस रात्र काम करून सुद्धा शेतकऱ्याच्या हातात मात्र दिवसाला 500 रुपये सुद्धा मिळत नसल्या कारणाने दूध उत्पादक शेतकऱ्यामध्ये या व्यवसायाबाबत नाराजीचा सूर दिसताना दिसत आहे. सध्या गाई म्हशीचे दर ही खूप मोठ्या प्रमाणात वाढले असून बाजारात या गाई म्हशीच्या दर ही विक्रमी दरात विक्री होत असताना दिसत आहे. दुधाचे भाव जरी वाढलेले असले आणि गाई म्हशीचे बाजारातील भावही वाढलेले असले तरी मात्र या दुधात मिळणारा नफा मात्र वाढलेला नसताना दिसत आहे. कारण दुधाचे भाव वाढले की पशुखाद्याचे भाव वाढतात आणि इतर खर्चही वाढत असल्याने दुधात जो नफा पूर्वी मिळत होता तेवढाच नफा मिळत असून फक्त शेतकऱ्याचे कष्ट मात्र वाढत चालले आहे असे चित्र दिसत आहे. भेसळयुक्त दूध हे कमी होऊन सुद्धा अपेक्षेप्रमाणे शेतकऱ्याच्या दुधाचा भाव हा वाढला नाही. आतापर्यंत खरं तर 50 ते 60 रुपयाच्या आसपास हे दुधाचे भाव असायला हवे होते, पण अद्यापपर्यंत 40च्या आसपासच हे भाव रेंगाळत आहेत असं चित्र दिसत आहे. धन्यवाद.